मटकी भिजत घालणे ही देखील एक कला आहे। मटकी योग्य प्रमाणे भिजली नाही तर ती खाताना टसटसीत लागते आणि लवकर शिजत देखील नाही आणि मटकीला उत्तम मोड येणंही फार महत्त्वाचं आहे। ती काय होतं, मटकी व्यवस्थित भिजली तरीही तिला व्यवस्थित मोड येत नाहीत आणि तिचा कुबट असा वास येतो। तर आजचा हा माझा व्हिडिओ पूर्णतः स्वयंपाकासाठी कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीत मोडणार आहे। आज मी कडधान्याला मोड आणण्याच्या पद्धती तसेच ते जास्त दिवस फ्रीजमध्ये कसे साठवून ठेवावे हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर माझे रेसिपी व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल। तर नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आता इथे मी 1 वाटी भरून एवढे गावरान मटकी घेतलेले आहे। आता गावरान मटकी आणि हायब्रिड मटकी ओळखायची कशी, तर गावरान मटकी ही आकाराने थोडीशी लहान असते आणि जी हायब्रिड मटकी असते ती आकाराने थोडीशी मोठी असते आणि जी गावरान मटकी असते ती खाण्यास देखील चविष्ट लागते। आता ही मटकी भिजवण्याआधी स्वच्छ निवडून घ्यायची आहे। कधी कधी काय होतं, मटकीत मटकीच्याच आकाराचे बारीक बारीक खडे असतात, त्यामुळे ही मटकी भिजण्याआधी स्वच्छ निवडून घ्यायची आहे। आता ज्या भांड्यामध्ये मटकी भिजू घालायची आहे त्या भांड्यामध्ये ही मटकी टाकून द्यायची आहे आणि मटकी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आजकाल स्प्राउट्स खाणे खूप महत्त्वाचं आहे। फळे, भाज्या यासह कडधान्य खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं। यातून आपल्या शरीराला आवश्यक अन्न घटक मिळतात। तसेच मटकीमध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणात असते, यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात आणि या व्यतिरिक्त शरीराला ऊर्जा देखील मिळते। हा मटकी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता एका पातेल्यात मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ही मटकी भिजल्यानंतर फुगते, त्यामुळे पाणी जास्त घालायचं आहे आणि कमी पाणी घातल्यावर मटकी जास्त भिजत देखील नाही आणि त्या मटकीला कुबट असा वास येतो। याच्यावर झाकण ठेवून जास्तीत जास्त आपल्याला ही मटकी 8 ते 10 तासांसाठी भिजू द्यायची आहे आणि तुम्ही ही मटकी उन्हाळ्यात जर भिजू घालणार असाल तर जास्तीत जास्त 5 ते 6 तासांसाठी ही मटकी भिजू घालायची आहे। तासांनी मटकी पाण्यात चांगली भिजून फुलते। या मटकीला भिजू घालून साधारण 10 तास झालेले आहेत। आता तुम्ही पाहू शकता ही मटकी व्यवस्थित फुललेली आहे। तुम्ही जास्तीत जास्त 8 ते 10 तास ही मटकी भिजण्यास ठेवू शकता, जेणेकरून ही मटकी जास्त फुलून फुगते। आता या मटकीतलं पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे। आता ही मटकी मी एका चाळणीवर टाकून यामधलं पाणी पूर्णतः निथळून घेणार आहे। मटकीतलं पाणी पूर्णतः निथळेपर्यंत एका भांड्यामध्ये ही चाळणी अशीच ठेवून द्यायची आहे, म्हणजे 10 मिनिटे याच्यातलं काय होतं, जे अतिरिक्त मटकीतलं पाणी आहे ते पूर्णतः निथळून जातं। ही मटकी जास्त ओलसर देखील राहिली आणि आपण ती तशीच बांधून ठेवली तरी देखील त्या मटकीचा कुबट असा वास येतो, त्यामुळे या मटकीतलं पाणी पूर्णतः निथळून घ्यायचं आहे आणि मटकीमधलं अतिरिक्त पाणी काढून टाकल्यावर मोड आणण्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे व त्या भांड्यावर बरोबर बसणारी चाळणी घ्यायची आहे आणि त्यावर मटकी पसरून घ्यायची आहे, त्यामुळे मटकीला वारा मिळतो व त्याला कुबट असा वास येत नाही आणि ती चिकट देखील होत नाही। आणि एक सुती कापड घेऊन या पातेल्याला एक गाठ बांधून घ्यायची आहे। या चाळणीला पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे, जेणेकरून या चाळणीला हवा लागली गेली नाही पाहिजे। जर का हवा लागली तर या मटकीला मोड व्यवस्थित येणार नाहीत। नंतर हे भांडं एका उबदार ठिकाणी किचनमध्ये किंवा ज्या ठिकाणी उबदार जागा असेल त्या ठिकाणी हे भांडं 24 तासासाठी ठेवून द्यायचं आहे, जर तुम्हाला एकदम परफेक्ट मोड हवे असतील तर, आणि जर तुम्हाला कमी मोड आणायचे असतील तर 12 तास पुरेसे आहेत। हे भांडं मी 12 तासासाठी उबदार ठिकाणी ठेवणार आहे। त्या मटकीला उबदार ठिकाणी मी 15 तासासाठी ठेवलेलं होतं। मी 12 तास म्हटलं होतं, पण मी 15 तासानंतर या मटकीवरचं झाकण उघडून पाहत आहे, तर पहा परफेक्ट असे हे मोड या मटकीला आलेले आहेत। ही मटकी अजिबात चिकट देखील झालेली नाही आणि या मटकीचा कुबट असा वास देखील येत नाही। आता तुम्ही पाहू शकता एकदम लांब सडक केसासारखे या मटकीला मोड आलेले आहेत। इथे मटकी भिजवण्यासाठी मी गावरान मटकीचा वापर केलेला होता। आता याची भाजी देखील खूपच चविष्ट अशी लागणार आहे। आता तुम्हाला जवळून या मटकीचे मोड दाखवते, तर पहा किती लांब सडक आणि भरपूर असे या मटकीला मोड आलेले आहेत। आता तुम्हाला मटकी बाहेरून विकत आणण्याची गरज नाही आणि हे मोड आलेले कडधान्य असेच फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस आरामात टिकते आणि वाटल्यास मध्ये मध्ये त्याचा टिश्यू पेपर बदलायचा। जर हे कडधान्य 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस टिकवायचे असेल तर त्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवा, जेणेकरून हे कडधान्य जास्त दिवस टिकते। आणि लक्षात ठेवा, फ्रीजमध्ये ही मटकी स्टोअर करण्यापूर्वी पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यात अजिबात ओलसरपणा नसायला पाहिजे। आणि एका प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यात किचन वापराचा टिश्यू पेपर पसरून त्यावर ही मटकी पसरून घ्यायची आहे,
आणि डब्बा बंद करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि तुम्हाला केव्हाही ही मटकी वापरायची असेल तेव्हा तुम्ही ही वापरू शकता। हिचा अजिबात गुपट वास येणार नाही आणि खायला देखील खूपच चविष्ट लागेल। आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।